या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला समितीला नेलं ग बया, मला समितीला नेलं ग बया, तिला समितीला आणलं ग बया, तिला समितीला आणलं ग बया. हो अगं या समितीच्या वाटे, अगं तुमच्या या समितीच्या वाटे माझा पेट्रोलचा खर्च वाढे आणि माझा वेळ वाया जातो. आता काय तुला पेट्रोलचा खर्च पण आम्ही द्यायचा की काय? नाही नाही, समितीला जाताना तू चालत जा, चालत जा, चालत जा. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, माझ्या समितीला नेलं ग बया, मला समितीला नेलं ग बया, तिला समितीला आणलं ग बया, तिला समितीला आणलं ग बया. हो तुला माहिती का, या समितीच्या आराध्य दैवत आहे देवी अष्टभुजा आणि गुरुस्थानी आहे भगवान ध्वज. हे काय आणखी नवीन? अष्टभुजा देवीच्या आठही हातात एक एक शस्त्र आहे बरं, जसं की तलवार, जपमाळ, अग्निकुंड, शंख, गीता, घंटा, ध्वज आणि कमळ पुष्प तर आहेच आहे. या शस्त्राचा इथे काय संबंध? सगळे आहे तर तलवारीने आणि त्रिशूळाने ती संहार करू शकते. जपमाळेने ती देवाचा जप देखील करू शकते. अग्निकुंडात आहुती देऊ, अग्निकुंडात ती आहुती देऊही शकते, तशी आहुती घेऊही शकते. ती सर्वांना सावध करू शकते. शंखाने सुद्धा ना शंखनाद करून ती युद्धही पुकारू शकते. त्याचे ज्ञान सांगून ती लोकांना शांत पण होते. ध्वज तोही भगवा म्हणजे शौर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. कमळपुष्पासारखी ती सुंदर तर आहे, पण ती सिंहावर आरूढ झालेली आहे. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला समितीला नेलं ग बया, मला समितीला नेलं ग बया, तिला समितीला आणलं ग बया, तिला समितीला आणलं ग बया. हो या समितीची वाट लई अवघड, माझ्या जीवाची होती या परवड, चालता चालता पायाला आले फोड, चालता चालता पायाला आले फोड. आता हिच्या पायाला तेल लावूया का ग? अगं थांब जरा, तुला समितीबद्दल अजून बरंच काही सांगायचे आहे. तीन आदर्श पण आहेत बरं का. ते कोणते सख्यानो? योग्य नेतृत्व, योग्य नेतृत्व, योग्य मातृत्व, चांगलं मातृत्व, योग्य नेतृत्व आणि उत्तुंग असं कर्तृत्व. आपल्या सर्वांच्या आवडत्या राजमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांना घडवलं, स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि ते पूर्णही केलं. परकीय सत्ता आणि गुलामगिरीतून बाहेर पडून तुला स्वकीय सत्ता आणि स्वराज्य निर्माण करायचं आहे. आजच्या काळात शिवाजी महाराज तयार होतील, पण त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ देखील तयार व्हायला पाहिजे आणि ही आजच्या आपल्या देशाला काळाची गरज आहे. अशा राजमाता जिजाबाईंना आपण त्रिवार वंदन करूया. इथे मुलींच सत्ता धुमाकूळ झाली, ही नाहीरा प्रजात्रस्त झाली, जिने भारताला दिला थोर राजा, जिजामाऊलीला नमस्कार माझा, जिजामाऊलीला नमस्कार माझा, जिजामाऊलीला नमस्कार माझा. राजमाता जिजाबाई की जय. अगं आदर्श नेतृत्व म्हणून समितीमध्ये कुणाची निवड झाली आहे बरं? अर्थातच राणी लक्ष्मीबाई, वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवळकर यांनाच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून आपण ओळखतो. त्या की नाही 19व्या शतकातील झाशी राजाची राणी होत्या बरं का. आता त्यांनी काय केलं असेल काकू, हे तुला माहीत आहे? आता त्यांनी 1857 या स्वातंत्र्य युद्धात आपल्या स्वतःच्या मुलाला पाठीशी बांधून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध
त्या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या शौर्यामुळे आणि नेतृत्वामुळे क्रांतिकारकाची स्फूर्ती देवता म्हणून भारतीय जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. आता त्या कशा होत्या हेही तुला सांगतेच. त्या अतिशय धोरणी, चतुर, शूर, युद्ध आणि शास्त्र निपुण व त्याचप्रमाणे त्या थोर नेतृत्व गुण असणाऱ्याही होत्या. घोडेस्वारी आणि युद्धशास्त्रातही त्या निपुण होत्या. हे तू नेहमी लक्षात ठेव. एक स्त्री असूनही त्यांनी इंग्रजांना मी माझे झाशी देणार नाही अशा लक्ष्मीबाईंना अशा ठणकावून सांगणाऱ्या लक्ष्मीबाईंना वंदन करून म्हणावेसे वाटते की कधी नाही देणार झाशी तुम्हाला, असे जर तुम्ही सांगते इंग्रजाला. रणीचे कधी क्रांतीची अग्निज्वाला, नमस्कार त्या झाशीच्या लक्ष्मीला.